नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगरविषयी जाणून घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगर हा मराठवाडा विभागातील एक प्रमुख जिल्हा मानला जातो. या शहराची स्थापना 1610 मध्ये मल्लिक अंबर यांनी केली. पुढे मुघल काळात या शहराला औरंगाबाद म्हणून ओळखले जाऊ लागले. 2022 मध्ये शहराचे व जिल्ह्याचे नाव अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. हा जिल्हा इतिहासाच्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे. इथे असलेला दौलताबाद फोर्ट भारतातील सर्वात अभेद्य किल्ल्यांपैकी एक मानला जातो. देवगिरी म्हणून प्रसिद्ध असलेला हा किल्ला यादव राजवंशाची राजधानी होता. जिल्ह्यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अजंठा लेणी, एलोरा लेणी या दोन्ही लेण्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आहेत. अजंठा लेण्यांमधील बौद्ध चित्रकला जगभर प्रसिद्ध आहे, तर वेरूळमधील कैलास मंदिर एकाच खडकातून कोरलेले जगातील सर्वात मोठे मंदिर मानले जाते. येथील बीबी का मकबरा हे स्मारक दख्खनचं ताजमहल म्हणून ओळखले जाते. तसेच पंचकरी, गिरीश्वर मंदिर हे देखील प्रसिद्ध स्थळ आहेत. शिक्षण क्षेत्रातही जिल्ह्याचे विशेष स्थान आहे. येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी मराठवाड्यातील प्रमुख विद्यापीठांपैकी एक आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. उद्योग क्षेत्रातही जिल्हा फेमस आहे. MIDCच्या वसाहतीमुळे अनेक उद्योग येथे कार्यरत आहेत. वाहन उद्योग, औषध निर्मिती, अन्न प्रक्रिया आणि अभियांत्रिकी उद्योगांना येथे महत्त्वाचे स्थान आहे. कृषी क्षेत्रात कापूस, ज्वारी, बाजरी, गहू, ऊस अशा विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याचे अनेक नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, गाणगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सायगाव, विजापूर असे एकूण 9 तालुके आहेत. आज छत्रपती संभाजीनगर हा इतिहास, पर्यटन, शिक्षण, उद्योग, संस्कृती यांचा संगम म्हणून ओळखला जातो. अजिंठा, वेरूळच्या जागतिक वारसा स्थळापासून देवगिरीच्या वैभवशाली किल्ल्यापर्यंत हा जिल्हा महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतो. इतिहासाची परंपरा, पर्यटनाचे वैभव आणि आधुनिक विकासाचा सुंदर मिलाफ म्हणजे छत्रपती संभाजीनगर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.